गुरु घंटाल विश्वगुरूने अख्ख्या देशाला गॅसच्या लाईन मध्ये उभं केले. त्याच्यामध्ये आणलेले अंडभक्त पण आहेत, ज्या त्यांच्या बाप रूपी नेत्याचं मुळव्यात चाटून चाटून थकले बिचारे, त्यांना मी लाईन मध्ये उभा केला. 2 तारखेपासून माझ्यावरती यांनी जे काही षडयंत्र रचली, अगदी धमक्या दिल्या, जीवे मारण्याचे प्रयत्न केले, त्रास दिला, रेक्या केल्या, पण हा एकटा पट्ट्या सगळ्यांना नडला. अख्खा बीजेपीचा आयटी सेल ऍक्टिव्हेट केला. हजारांवरती अकाउंट होते जे विरोधात होते, पण त्या अंडुल्या अंड भक्तांना एकटा मेचला नाही, एकटा. मग काय म्हणतात ना, यांच्या पोस्ट बघितल्या की अगदी हसायला येतं. बौद्धिक दिवाळखोरीमध्ये जगणारी ही खाजेपची पिलावळ मंडळी म्हणजे यांचे दिवस भरल्याचं लक्षण. मुळातच माझे प्रश्न हे माझ्या शेतकरी राजासाठी होते, माझे प्रश्न हे सर्वसामान्य माणसांसाठी होते, आणि मी जे व्हिडिओ बनवतो ते फक्त सर्वसामान्य माणसाच्या अडचणी घेऊनच बनवत आलोय. पण प्रश्न विचारतोय, व्हिडिओ बनवतोय, इथल्या सत्तेच्या नाकामध्ये दम करून ठेवलाय. म्हणून यांनी छटके चाळे केले. छटक्या चाळ्यांमधून यांना काहीच भेटलं नाही. हा वाघ नडला बी, भिडला बी, आणि इथल्या व्यवस्थेचा कोथळा बी बाहेर काढला. जसं जसं नाव मोठं व्हायला लागलं तसं तसं या अडकुल्या भक्तांच्या बुडाखाली असा जाळ लागायला लागला. माझ्यासोबत माझा संपूर्ण शेतकरी आहे, माझ्यासोबत या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता आहे, जी इथल्या नाजायज सरकारच्या व्यवस्थेमुळे रोज परेशान आहे. त्यांनी भरभरून पाठिंबा दिला, अगदी जीवापाड प्रेम दिलं. त्यांनी मला कधीच खाली पडू दिलं नाही, आणि ते पडू पण कधी देणार नाहीत, कारण की मी सच्चा आहे. मी इथल्या सर्वसामान्य माणसांसाठी झडतोय, लढतोय. मग या अंडकुल्या भक्तांनी एक पोस्ट टाकली. मला कोणीतरी भाजप नेता म्हणून शुभेच्छा दिल्या होत्या. अरे दलिंदरांनो, एखादं पत्र प्रसिद्ध करायचं असतं, पद दिल्याचं, पक्षात प्रवेश केल्याचा फोटो काय द्यायचा असतो, असंच थोडी सिद्ध होतं. तुमचं कसं झालंय माहितीये का, तुम्हाला तुमच्या बाप रूपी गुरु घंटाल विश्वगुरूची चाटण्यामध्ये एवढे व्यस्त झाला की तुमची बौद्धिक दिवाळखोरी निघलेली आहे आणि तुम्ही तोंडावरती पडायला लागलात. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आता शिक्त हे युद्ध सुरू झालंय. तुमच्या समोरून लाखो माणसं येत जी माझ्या विरोधात पोस्ट करायला, पण हा एकटा पट्ट्याच तुम्हाला नडणार पण, फोडणार पण, आणि तुमच्या इथल्या व्यवस्थेला